अतिशय हृदयद्रावक अशी घटना डिसेंबर महिन्यामध्ये पुणे शहरातल्या वाघोली परिसरात घडली। तसं बघायला गेलं तर पुणे शहरातली संपूर्ण वाहतूक व्यवस्था आता कोलमडण्याच्या कडेवरती येऊन ठेपलेली आहे। भारतातलं तिसऱ्यात जास्त संथ गतीने चालणारं शहर म्हणून पुण्याचा आता नावलौकिक वाढायला लागलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होणं हा पुण्याचा आता स्थायी भाव होतोय। आणि असं असतानाही अनेक व्यसनाधीन माणसं ही बेदरकारपणे गाड्या चालवताना आपल्याला पुण्यामध्ये सर्रास दिसून येत आहेत। हा जो डंपर ड्रायव्हर होता यांनी मद्यप्राशन केलं होतं। आता 2 दिवसापूर्वीच एक आहुजा नावाच्या तरुणाने मद्यप्राशन करून गोंधळ घातलेला आहे। त्याच्या आधी एक मद्यप्राशन करून 2 मुलांना चिरडलं गेलंय। त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की हे सगळं जे होतंय हे होत असताना या पुणे शहरामध्ये जे काही डिवायडर बांधले जातात किंवा कुठल्याही महानगरात महाराष्ट्रातल्या डिवायडर बांधले जातात याला नियमावली पाळली जाते का? ही नियमावली पाळायची जबाबदारी कुणाची आहे? त्याला रिफ्लेक्टर नसतात। दारू पिलेलाच काय एखादा बाहेर गावचा माणूस आला तरी त्याची गाडी त्या डिवायडरवर चढतीये। मग अशा परिस्थितीत या सगळ्याची नियमावली करायला लावणार का? त्याची अंमलबजावणी करायला लावणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की हे जे सगळे दारू पिऊन गाडी चालवताना सापडतात याच्यामध्ये ड्रग्ज घेऊन सुद्धा अध्यक्ष महोदय काही जण चालवत आहेत। हे जर निष्पन्न झाले तर कायद्यामध्ये बदल करून यांना परत लायसन्स मिळणार नाही अशी काही तरतूद सरकार करणार का? याच्यासाठीचा कडक कायदा सरकार करणार का? हा माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे। तिसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण वाचतो फुटपाथवरती लोकांनी संसार थाटलेत, बाहेर गावावरून येतात, त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी येतात अध्यक्ष महोदय, त्यात त्यांची काही चूक नाहीये। पण पुणे शहरामध्ये किंवा महानगरामध्ये अशा लोकांसाठी शेल्टर असताना सुद्धा ही लोक अशा चौकात पुलाखाली कुटुंबासह लहान कच्ची बच्ची घेऊन राहतात कशी? याची जबाबदारी कोणाची? त्या लोकांचे जीव गेल्यावरती आपण सगळे जागे होणार का? त्याच्यामुळे माझ्या हडपसरमध्ये सुद्धा चौकामध्ये पुलाखाली अशीच मंडळी राहिलेत। उघड्यावर प्रातिविधी चाललेत, अंघोळ्या उघड्यावर चालल्यात, सगळा कचरा पडलेला आहे। आणि मग अनेक जणांकडून या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत, चुकीची कृत्य घडतायत। तर अशी एक टास्क फोर्स महानगरपालिका असेल, त्याच्यामध्ये पोलीस असतील, ही सगळी एकत्र यंत्रणा करून हे त्या ठिकाणी शेल्टरमध्ये राहतील, हे रस्त्यावर राहणार नाही। याच्यासाठी एक टास्क फोर्सची निर्मिती करून हे अपघातच उद्याच्या काळात घडणार नाहीत, अशी लोक शेल्टरमध्ये चांगल्या ठिकाणी राहतील, रस्त्यावर राहणार नाहीत, अशी टास्क फोर्सची निर्मिती सरकार करणार का? आणि शेवटचा प्रश्न आहे, स्मार्ट सिटी ज्यावेळी झाली, पुण्याची निवड झाली होती, हे जे वाहतूक आणि सगळं कंजक्शन आहे, हे वाहतुकीचं कंजक्शन अपघाताला निमंत्रण देत आहे। तर महानगरांमध्ये आपणही मुंबईचं प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय, त्यामुळे सगळ्या महानगरांमध्ये AI आधारित स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसवणार का? हे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, आपण शिस्त लावायचा प्रयत्न करताय, अनेक जुने सदस्य ज्येष्ठ सदस्य स्कोप सोडून बोलतात, त्याच्यामुळे नवीन सदस्य जे 30% निवडून आलेत त्यांना असं वाटतं की असंच वागायचं असतं। त्यामुळे मी भाषण न करता 4 स्पेसिफिक प्रश्न विचारलेत। आपण जो उपक्रम केलाय त्याला साथ द्यायचा प्रयत्न करतोय, सगळ्यांनीच असं करावं, आपलं अभिनंदन। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्य चेतनजी तुपे यांनी अतिशय महत्वाचे इथे विषय मांडलेत आणि स्कोपमध्ये राहून मांडलेले आहेत। एकंदरीत ह्या घटनेच्या अनुषंगाने एक बाब नक्कीच लक्षात आली की ट्रॅफिकची आपली जी नियमावली आहे त्याची अंमलबजावणी नक्कीच होणंही गरजेची आहे। पुणे शहराच्या बाबतीमध्ये पुणे शहर हे लोकसंख्येच्या दृष्टीने वाढतं शहर आहे। आंतरराष्ट्रीय तिथे अनेक व्यावसायिक देखील तिथे येत आहेत। आपला हा जो रस्ता आहे हा देखील इंडस्ट्रियल इस्टेटकडे जाणारा हा रस्ता असल्यामुळे आणि नगर हायवे असल्यामुळे इथे देखील वाहतूक जास्त आहे। नक्कीच आपला पहिला जो प्रश्न होता की ट्रॅफिकची नियमावली, आपण स्पीड ब्रेकर्स कुठे असले पाहिजे,
त्यानंतर सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत किंवा जे डार्क स्पॉट्स आहेत किंवा जिथे ऍक्सिडेंट स्पॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्यासाठी आपण डेडिकेटेड डीसीपी लेवलचे अधिकारी ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी आपण तिथे ठेवलेले आहेत. आणि मी या लक्षवेधीच्या निमित्ताने सांगू इच्छितो की पुणे आयुक्तालयाकडनं पोलीस आयुक्तालयाकडनं शासनाकडे आता वाढीव अधिकाऱ्यांसाठी मागणी देखील केली आहे. स्पेसिफिकली फॉर ट्रॅफिक आपण एक ऍडिशनल सीपी स्तरावरचे अधिकारी ट्रॅफिकसाठी त्यांनी मागणी केली आहे. त्याला लवकरच मान्यता ही शासन स्तरावर दिली जाईल जेणेकरून ट्रॅफिक पोलिसांवरती जो काही भार आहे तो हाताळण्यासाठी तिथे आपले वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती लक्ष राहील. आणि ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कोविडच्या कालावधीमध्ये 2020-21 आणि 21च्या शेवटपर्यंत अगदी ड्रंक अँड ड्राईव्हचे टेस्टिंग ही नक्कीच कमी झाली होती आणि ते 2023 पर्यंत कमीच होते. म्हणजे पुण्याचा मी आकडा आपल्याला सांगेन, पुणे शहरामध्ये 2023ला फक्त 538 हे आपण गुन्हे दाखल केले आहेत ड्रंक अँड ड्राईव्हचे, परंतु 2024ला हे आपण 5888 केलेले आहेत. म्हणजे आपण जवळपास बऱ्यापैकी आपण वाढ ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्टिंगमध्ये आपण केली आहे. तथापि तरी सुद्धा गुन्हे घडत आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीमधले केसेस देखील ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळे ड्रग्सचं सेवन असेल अशा सेवनच्या बाबतीत देखील नक्कीच इथे केसेस वाढत आहेत. कायद्यात बदल होणं नक्कीच आपली ही चांगली सूचना आहे. त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील चर्चा आज झालेली आहे आणि हा कायदा अजून कडक कसा करता येईल ह्यामध्ये जर का रिपिटेटिव्ह जर का कोणी ऑफेन्सर असतील तर त्यांच्यावरती आपल्याला शेवटी कायदा एक असल्यामुळे पुन्हा पुन्हा तेच ते गुन्हे करतात आणि पुन्हा ते बेलवरती बाहेर पडतायत. त्यांच्यावरती रिपिटेटिव्ह ऑफेन्सर जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी नक्कीच सुधारित कायदा हा करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कडक कायद्यांची आपण प्रयोजन त्याच्यामध्ये आपण करू. दुसरा अध्यक्ष महोदय, मला वाटतं ही घटना जी घडली ही फुटपाथवरती ते संबंध कुटुंब आलं होतं. आदल्या दिवशी ते अमरावतीवरून पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये नोकरीच्या शोधात हे सगळं कुटुंब आलं होतं आणि घटना अतिशय दुर्दैवी आहे, त्याबद्दल कुठलेही दुमत नाही. परंतु अशा घटना टाळण्यासाठी खरं तर आपल्याकडे ऑलरेडी ही पोलीस विभागाची आणि पुणे महानगरपालिकेची देखील जबाबदारी आहे की एकत्रितपणे अशा ड्राईव्ह घेऊन जिथे फुटपाथवरती काही लोक झोपतायत किंवा रस्त्याच्या कडेला झोपत आहेत किंवा डिवायडरवरती झोपतायत त्यांना तिथून बाजूला करून शेल्टर हाऊसमध्ये ह्यांना तिथे घेऊन जाणं. कदाचित शेल्टर हाऊसची देखील कमतरता ह्याचं कारण असू शकते, परंतु नक्कीच असे ड्राईव्ह खास करून महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये असे अपघात हे वारंवार घडत असतात आणि त्यामुळे अशा ड्राईव्ह ह्या रेग्युलर बेसिसवरती या घेतल्या जातील. आणि शेवटचा जो प्रश्न सन्माननीय सदस्य चेतन तुपे साहेबांनी जो मांडला होता तो म्हणजे AI आधारित सिग्नल तिथे प्रणाली असली पाहिजे, त्याचा देखील प्रस्ताव हा पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडनं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शासन स्तरावरती आलेला आहे. लवकरच त्याच्यावरती आम्ही देखील योग्य ती कारवाई करू. समाधानकारक उत्तर आहे. पुढे जाऊया.